नमस्कार मित्रांनो, मी सोहम पवार. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडी मिळतात, पेटी मिळतात, भरपूर जणांना माहिती आहे. परंतु या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर अशा योजना आहेत की त्या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. आता या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अजून कोणकोणत्या योजना आहेत, यामध्ये किती पैसे तुम्हाला मिळतात, अनुदान अर्थसहाय्य किती मिळतं आणि त्यासोबतच यासाठी नोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहे. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम हे जाणून घ्या की बांधकाम कामगार कोणाला म्हणतात. तर जे काही बांधकाम आहे, जे इमारती आहेत, ज्यांची खुदाई काम करण्यापासून जी इमारत पूर्ण करण्यापर्यंत जे कामगार काम करतात, त्यांना बांधकाम कामगार म्हणतात आणि त्यांची नोंदणी करता येते आणि योजनेचा लाभ सुद्धा घेता येतो. उदाहरणार्थ कोणकोणते कामगार असतात, जसं की खुदाई कामगार असतील, सेंटरिंग कामगार असतील, गवंडी कामगार असतील, फिटिंग करणारे, फरशी बसवणारे, इलेक्ट्रिकल असतील, पेंटिंग काम करणारे असतील, फर्निचर बसवणारे किंवा तयार करणारे, सुतार कामगार असतील, फॅब्रिकेटर्स असतील, वेल्डिंग काम करणारे असतील, म्हणजेच सर्व असंघटित कामगारांसाठी ही योजना आहे. ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. आता या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी, रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत. तर सर्वात प्रथम तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटो पाहिजे. त्यानंतर नियोक्त्याचे म्हणजे जो काही इंजिनियर असेल, जो काही ठेकेदार असेल, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टदार असेल, त्याचं तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे 90 दिवसाचं. जर त्याचं नसेल तर तुम्ही ग्रामसेवकाकडून सुद्धा 90 दिवसाचं काम केलेल्याचं प्रमाणपत्र घेऊ शकता किंवा जे काही वार्ड अधिकारी असतील यांचं सुद्धा तुम्ही 90 दिवसाचं काम केलेल्याचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला ऑनलाईन जो काही फॉर्म आहे तो भरता येतो. त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड हवं आहे आणि रेशन कार्ड, पासबुकची झेरॉक्स, अशा पद्धतीची ही कागदपत्रे तुमच्याकडे जर असतील तर तुम्ही बांधकाम कामगारांचा ऑनलाईन जो काही फॉर्म आहे तो भरू शकता. आता हा ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा आहे, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला आहे A to Z, तो व्हिडिओ पाहून घ्या आणि तुमचा फॉर्म तुम्ही भरू शकता. आता या बांधकाम कामगारांना कोणकोणत्या महत्त्वाच्या अशा योजना मिळतात तर ते समजून घ्या. पहिलं आहे, बांधकाम कामगारास स्वतःसाठी जे काही लागणारं साहित्य आहे ते खरेदीसाठी 3 वर्षातून एकदा 5,000 रुपये मिळतात. तसेच जो कोणी बांधकाम कामगार असेल आणि त्याचं लग्न त्याला पहिलं आहे, ते पहिलं लग्न त्याचं करायचं असेल तर त्या खर्चासाठी 30,000 रुपये मिळतात. ज्या बांधकाम कामगाराचं लग्न झालं नसेल, आता त्याला लग्न करायचं आहे, तर 30,000 रुपये इथे मिळणार. त्यानंतर बांधकाम कामगाराचं जर लग्न झालं असेल तर त्याला अपत्य दर 2 मुलांपर्यंत खर्च मिळतो. तो कसा असतो, जेणेकरून एक नॉर्मल डिलिव्हरी झाली तर 15,000 रुपये मिळतात. बांधकाम कामगाराची जी काही बायको आहे तिला नैसर्गिक प्रसूतीसाठी म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झाली तर 15,000 रुपये आणि शस्त्रक्रिया म्हणजे सिझर झालं तर 20,000 रुपये हे मिळतात. त्यानंतर बांधकाम कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी 51,000 रुपये मिळतात. बांधकाम कामगार जो कोणी असेल त्याची मुलगी विवाह म्हणजे तिचं लग्न करायचं असेल तर 51,000 रुपये हे मिळतात, लक्षात ठेवा. तसेच बांधकाम कामगाराची जी मुलं मुली आहेत त्यांच्या जास्तीत जास्त 2 पाल्यांस प्रत्येक वर्षी पैसे मिळतात. जसं की 1ली ते 7वी मध्ये जर असेल तर 2,500 रुपये प्रत्येक वर्षाला स्कॉलरशिप ही आपल्याला मिळते. 8वी ते 10वी जर असेल तर 5,000 रुपये प्रत्येक वर्षाला स्कॉलरशिप मिळते. 11वी ते 12वी किंवा 12वी 10,000 रुपये प्रत्येक वर्षाला मिळतात. त्यानंतर 12वी नंतर जर पाहिलं तर 20,000 रुपये मिळतात. पदवीसाठी म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी 20,000 रुपये, अभियांत्रिकी पदवीसाठी 60,000 रुपये, वैद्यकीय मेडिकलसाठी 1,00,000 रुपये, तसेच MSCIT साठी जर शिक्षण घ्यायचं असेल, MSCIT करायचं असेल तर त्याच्यासुद्धा पैसे मिळतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, एका मुलीच्या जन्मानंतर जर बांधकाम कामगाराला एक मुलगी झाली आणि त्यानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली, कुटुंब नियोजनाची जर शस्त्रक्रिया जे आपण ऑपरेशन म्हणतो जर ते केलं तर मुलीच्या नावे 18 वर्षापर्यंत प्रत्येकी 1,00,000 रुपये जे आहे ते इथे मुदतबंद ठेव म्हणून ठेवले जातात. त्यानंतर बांधकाम कामगारांच्या कुटुंबाच्या गंभीर आजाराच्या उपचारासाठी 1,00,000 रुपये अनुदान म्हणजेच अर्थसहाय्य सुद्धा दिले जातात. त्यासाठी वेगवेगळे फॉर्म जे आहेत ते तुम्हाला भरावे लागतात. बांधकाम कामगारास व्यसनमुक्ती केंद्राअंतर्गत उपचारासाठी 6,000 रुपये सुद्धा
दिले जाऊ शकतात. बांधकाम कामगारांच्या अपंगत्व जर आलं तर 2 लाख रुपये अर्थसहाय्य सुद्धा मिळते. बांधकाम कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या अंत्यविधीसाठी 10,000 रुपये सुद्धा मिळतात. आणि बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा पतीस प्रत्येक वर्षी असे सलग 5 वर्ष जर पाहिलं, सलग 5 वर्ष 24,000 रुपये अर्थसहाय्य सुद्धा मिळतं. बांधकाम कामगारांचा जर कामावरती असता मृत्यू झाला तर 5 लाख रुपये अर्थसहाय्य मिळतं. घर बांधायचं असेल तर 4,50,000, केंद्र शासनाचे यामध्ये 2 लाख रुपये आणि कल्याणकारी मंडळाचे 2,50,000 रुपये अशा प्रकारचं हे अनुदान सुद्धा मिळतं. पैसे हे मिळतात. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिराव फुले जे काही कार्ड आहे ते मध्ये 5 लाखापर्यंत उपचार सुद्धा दिला जातो. अशा प्रकारच्या या सर्व योजना आहेत. या योजनेचा प्रत्येक ऑनलाईन फॉर्म असतो किंवा ऑफलाईन तुम्ही कामगार ऑफिसमध्ये जाऊन ऑनलाईन सुद्धा फॉर्म भरू शकता. यासाठी तुम्हाला अगोदर बांधकाम कामगारांची नोंदणी करावी लागते. नोंदणी कशी करायची, फॉर्म कसा भरायचा ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला आहे. त्याचे कागदपत्र सुद्धा तुम्हाला सांगितले आहेत. अशा प्रकारच्या सर्व योजना आहेत. सर्व बांधकाम कामगारांना हा नक्की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.